आमचे प्रश्न मार्गी लावा. अपंग एकजुटीचा. अपंग एकजुटीचा. प्रारंभ आंदोलनचा विजय असो. अरे कोण मदत येत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. चिभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला तालुक्यातून सर्व अपंग आले होते. या समस्या सुटल्या नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू. प्रारंभ क्रांती आंदोलनाचा विजय असो. अपंग एकजुटीचा. विजय असो. अपंग एकजुटीचा. विजय असो. खरं पाहायला गेलं तर दिव्यांगाची हेळसांड ही अद्याप थांबलेली नाही. तहसीलदार शेलार साहेब यांना वेळोवेळी लेखी उत्तर देखील दिव्यांगाच्या ज्या प्रश्न मुख्यतः संजय गांधी प्रकरण जे गेल्या 2 वर्षापासून प्रलंबित जे प्रकरण दिले त्याच्यामध्ये लाभार्थी मृत्यू देखील पावले, परंतु कुठल्याही लाभार्थ्याचा आदेश किंवा त्याच्यावरती कुठलीही कारवाई झालेली नाही. त्या निमित्ताने आज प्रहार संघटनेच्या वतीने तहसील कचेरी येथे तहसीलदार साहेबांची कॅबिन बंद केलेली होती. प्रहार संघटनेच्या वतीने त्या विषयाला पूर्णपणे आळा बसण्यासाठी किंवा दिव्यांगाचे प्रश्न सोडण्यासाठी आम्ही घेराव घातला. तहसीलदार साहेबांनी तातडीने दिव्यांगांना प्राधान्य देऊन चहा पाण्याची सोय करून तुमचे काम तातडीने मार्गी लावतो आणि आम्ही देखील या मतावर ठाम होतो की आमचे जर आज प्रश्न सुटले नाहीत तर आम्ही आज इथून जाणार नाहीत. या प्रश्नावर आम्ही ठाम होतो. संघटनेच्या वतीने त्यांना लेखी एक पत्र दिलंय की तुम्ही जे काय कारवाई करणार आहात, मंडलाधिकारी असतील, तलाठी असतील, हे प्रकरण देऊन हे प्रकरण तिकडेच गायब करतात आणि तुमच्या तहसीलापर्यंत येत नाहीत आणि दिव्यांगांनी हलपाटे मारायचे तरी कुठपर्यंत. संघटनेच्या वतीने आज जर आम्ही जे आंदोलन दिले पत्र दिलेलं आहे त्या पत्रावरती जर तहसीलदार साहेबांनी जर कुठलाही निर्णय जर घेतला नाही तर त्याच्यावर आम्ही कुठलीही सूचना न करता तीव्र प्रकारचं आंदोलन आम्ही तहसील कचेरीवर येथे करणार आहोत. असं ऐकण्यात आलं आहे की आपला मोबाईल स्विच ऑफ केला किंवा फ्लाईट मोडवर टाकला जातो किंवा ब्लॉक मध्ये टाकला जातो, हे खरं आहे? हो, हे तुम्ही जे म्हणता ते एकदम खरं आहे. ज्या संजय गांधी विभागामध्ये जराड नावाचा एक अधिकारी आहे, त्यांनी या संघटनेचा प्रतिनिधी जो तालुक्याचा प्रतिनिधी करतो संघटनेच्या माध्यमातून प्रश्न सोडवले जातात, तो प्रतिनिधी जराड साहेबांशी कॉन्टॅक्ट करत असताना तो व्यक्ती त्या आमचा फोन ब्लॅक लिस्टला टाकतो. हे कुठलं कारण? तुम्ही जर शासनाचे प्रतिनिधी आहेत, कर्मचारी आहेत, तुम्ही सर्वसामान्य लोकांचे प्रश्न जर असे सोडवायचे जर असतील तर 50 किलोमीटर येऊन जर आम्ही तुमच्याला गाठ घ्यायची मग तुमचे प्रश्न सोडवायचे, हे चुकीचं काम आहे. तर त्याबाबत आपण तहसीलदारांना काही तक्रार किंवा दाखल केली आहे? तहसीलदारांना आम्ही तोंडी आम्ही सांगितलेलं आहे की जर तुमचे अधिकारी असे करत असतील तर आम्ही एक तर तुमचे अधिकारी खाली करा, दुसरी माणसं भरा आणि चांगले अधिकारी भरा, जेणेकरून दिव्यांगाच्या समस्या सुटल्या जातील. नमस्कार. प्रहार अपंग क्रांती आंदोलन यांच्या वतीने आज सोमनाथ लवांडे, सुभाषांना दिवेकर आणि सर्व आमचे पदाधिकारी यांनी आज आम्हाला सांगितले की तहसील कचेरीमध्ये जाऊन आपला घेराव टाकायचा आहे का की संजय गांधी निराधार योजनेच्या समस्या, घरकुल योजना आणि त्यांना येणाऱ्या निधी उपलब्ध होत नाहीये याच्याकडं अधिकारी लोक लक्ष देत नाही. वेळोवेळी तहसीलदारांकडे यायचं, निवेदन देण्याचं, त्यांनी आम्हाला तेवढं बोलवणकारची पाठवून द्यायचं, पण खालचे अधिकारी याची दखल घेत नाही. याचा परिणाम अख्ख्या तालुक्यात झालाय. त्यांनी आतापर्यंत किती योजना राबवल्यात याची माहिती उघड करावी. अपंग किती आहेत, त्यांना किती निधी पोहोचलाय याची माहिती ते उपलब्ध करत नाही. कुठला अधिकारी किती काम करतो याची देखील त्यांनी माहिती पुरवावी, कारण की प्रत्येक अधिकारी टोलाटोली करतो, काहीतरी क्युरी काढतो आणि 3-3 वर्ष ते प्रकरण प्रलंबित राहतं असं आमच्या निदर्शनाला आलंय. अनेक अपंग यापासून वंचित राहतात. त्या अपंगांना जर त्यांचा निधी मिळत नसेल, त्यांच्या सवलती मिळत नसेल तर शासनाने या सवलती डिक्लेअर करून त्यांना उगाच आशा का दाखवावी. तर आमच्या बाबतीत ते आज निवेदन झाले. दिवेकर आम्ही सगळ्यांना भेटून आज रावसाहेबांना सांगितलंय पुढच्या वेळेस आम्ही कुठली कल्पना न देता आम्ही मोठं आंदोलन करू, याची दखल तहसीलदारांनी घ्यावी असं त्यांना आम्ही निवेदन दिले. आतापर्यंत किती वर्षापासून प्रलंबित आहेत? ह्या योजना जवळजवळ 5 ते 10 वर्षापासून प्रलंबित आहेत. 100% काम कुठले पुरं होत नाही. काही ना काही कारणास्तव तो निधी मागं पडतोय आणि तो निधी परत जातोय. अपंगांकडे त्या सवलती जात नाहीयेत. याचा खुलासा त्यांनी करावा. हे का होतंय आणि किरी का काढल्या जाती? कोणाला 1500 पेमेंट मिळेल, त्यांचा अजून 2,500 खात्यात आलेला नाही, केवायसी केलेला आहे. याच्यावर एक समिती नेमावी आणि त्यांना तो निधी उपलब्ध झालेला आहे तो त्यांच्या खात्यामध्ये जमा करावा, म्हणजे दिव्यांगाच्या खऱ्या समस्या सुटल्या असं आम्हाला वाटेल. दरवेळेस आंदोलन करण्याची वेळ आपण आणू नये ही त्यांना कळकळीची विनंती आहे.
आतापर्यंत आपल्याकडे किती दिव्यांग बांधवांनी तक्रारी दाखल केल्या की भेटत नाहीये? आता पण अनेक तक्रारी आपण रावसाहेबांकडे गेल्यात, अनेक तक्रारी आमच्याकडे स्वतःकडे आल्यात. त्याची दखल लवांड्यांनी दिवेकर साहेबांनी घेऊन आम्ही त्यांना वेळोवेळी कल्पना दिली, पण त्यांनी सहनिशा न करता पुढच्या आठवड्यात क्लिअर होईल, या आठवड्यात क्लिअर होईल, आणि खालचे अधिकारी काय त्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे ती समस्या काही सुटत नाही, त्याचं निराकरण होत नाही. तो पण त्या अधिकाऱ्याला जाब विचारा ही समस्या का सुटली नाही आणि त्यातून काहीतरी मार्ग काढा. सर्वजण हुशार नसतात, काही लोकांना चालता येत नाही, त्यांनी 50 किलोमीटर इथे यायचं एका कागदा करता. मी तर रावसाहेब नाही भेटले, तलाठी नाही भेटले, सर्कल नाही भेटले. या समस्या आपण आपल्या पातळी सोडवा, त्याच्या समिती नेमा, 8-15 दिवसांनी एक मिटिंग घ्या आणि आमचे पदाधिकारी बोलवा. म्हणजे याचा सर्वांना अपंगांना त्याचा फायदा होईल, अपंगांना इथपर्यंत याची वेळ येणार नाही अशी आमची विनंती आहे. की याच्यावर जोपर्यंत नियोजन समिती नीट होत नाही तोपर्यंत काही होत नाही. पहिला आमदारच्या नेतृत्वाखाली एक नियोजन समिती होती, 5 अपंग निवडले होते, आमदार अध्यक्ष होते, तहसीलदार अध्यक्ष होते, याही एक समिती होती, त्याचा आढावा दर महिन्याला घेतला जायचा. ती समिती नसल्यामुळं या समस्या वाढल्यात. त्या समितीवर देखील तहसीलदारांनी आणि आमदारांनी लक्ष देऊन ही समिती नेमावी. प्रत्येक गावातला एक अपंग त्यात नेमला तर सगळ्यांच्या समस्या सुटतील असं आम्हाला वाटतं. त्या समितीने गेल्या पंचवार्षिकमध्ये काम केलं होतं, त्यानंतर योजना बंद पडलेली ती चालू करावी एवढी विनंती आहे आम्ही तहसीलदारांना केली.